राम राम मंडळी. आज आपल्याकडे काय नाहीये. गाडी आहे, बंगला आहे, नवरा क्लास वन अधिकारी आहे. मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे मैत्रिणींनो, मस्त जगा. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा आणि तुलना करू नका. मृत्यूला कवटाळण्याच्या अवघ्या काही तास अगोदर लिहिलेली ही प्रतीक्षा पाटील यांची भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावरती खूप व्हायरल होतीये. मित्रांनो, आयुष्यात संघर्ष सर्वांनाच करावा लागतो. चढ-उतार हे सगळ्यांच्याच आयुष्यात त्यांना पाहावे लागतात आणि यालाच तर जीवन म्हणतात, नाही का? जीवनाचा खरा अर्थ परिस्थितीपुढे हताश होण्यामध्ये नसून त्याला तोंड देण्यामध्ये आहे. आणि हाच संदेश फक्त 28 वर्ष जगलेल्या प्रतीक्षा पाटील यांनी त्यांच्या शेवटच्या घटका मोजताना त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये दिला. त्यांनी जी पोस्ट लिहिली ते वाचून माझं हृदय भरून आलं आणि खरं सांगू, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. म्हणून म्हटलं, त्यांची ही शेवटची पोस्ट, त्यांचा शेवटचा संदेश बोल मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण रोजच्या धावपळीमध्ये आपण आयुष्य जगणंच जणू काही विसरून जातो. या जीवनाकडे, या आयुष्याकडे एका सकारात्मक नजरेतून पाहण्याची गरज आज सगळ्यांनाच आहे. फक्त 28 वर्षीय प्रतीक्षा समाधान पाटील यांचा 27 तारखेला कर्करोगाने दुर्दैवी अंत झाला. गेल्या वर्षभरापासून त्या कर्करोगाशी लढा देत होत्या, परंतु अखेर त्यांना मृत्यूसमोर हात टेकावे लागले. त्यांचे वडील मनोज आत्माराम पाटील हे ग.स. पतसंस्थेचे माजी अध्यक्ष होते. प्रतीक्षा यांचे शिक्षण MA D.Ed झाले होते. कसुंबा तालुका जळगाव येथील प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून काम करत होत्या. प्रतीक्षा पाटील यांचा विवाह वयाच्या 24व्या वर्षी झाला. वन विभागातील एक क्लास वन ऑफिसर समाधान पाटील यांच्याशी त्यांचं लग्न झालं. ते जळगावमध्येच राहायला होते. सुरुवातीला जिभेवरती फोड आल्यामुळे त्यांनी उपचार घेतले. 3 महिने उपचार सुरूच होते, पण त्यानंतर त्यांच्या जिभेला गाठ आली आणि अजून तपासण्या केल्यावरती त्यांच्या लक्षात आलं की त्यांना कॅन्सर म्हणजेच कर्करोग झालाय. असल्या जीवघेण्या आजाराला देखील त्या सामोरे गेल्या. 20 दिवसांपूर्वीच त्यांची शस्त्रक्रिया झाली होती. त्यात त्यांची जीभ काढावी लागली. त्यांची जीभ गेली. आयुष्यात त्या एकही शब्द बोलू शकणार नव्हत्या. त्यांचा आवाज आता त्यांच्या घरच्यांना, त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या नवऱ्याला कधीच ऐकता येणार नव्हता. त्यांचं वजनही 10 किलोनं कमी झालं. आपल्याला आता आयुष्यात कधीच बोलता येणार नाही याचं दुःख त्यांना होतं, पण आयुष्य जगायची, लढायची उमेद त्यांच्यामध्ये अजूनही बाकी होती. परंतु नियतीला हे मान्य नव्हतं. शस्त्रक्रियेनंतरच्या अवघ्या 20 दिवसांच्या आतच मृत्यूने त्यांना गाठलं. प्रतीक्षा पाटील यांचा शेवटचा संदेश आपण पाहूया. माझ्या प्रिय सर्व मैत्रिणी, मला जिभेला छाले झाले. जवळपास 3 महिने ते गेलेच नाहीत. मी डॉक्टर बदलत राहिले. नंतर जिभेला तिथे गाठ तयार झाली आणि ती गाठ होती कॅन्सरची. ती गाठ होती कर्करोगाची. 8 फेब्रुवारीला माझं ऑपरेशन झालं. रेडिएशन थेरपी, फिजिओथेरपी, किमोथेरपी असं सगळं 4 महिने चालत राहिलं. आता मी घरी आहे आणि व्यवस्थित आहे. वजन 10 किलोनं कमी झालंय. ट्रीटमेंट सुरू असताना तर खूप त्रास झाला, पण ते जाऊ द्या. सगळ्यात जास्त नुकसान हे झालं की मला आता आधीसारखं बोलता येणार नाही, कारण आता माझी जीभच कापली आहे. दुसरा पर्याय नव्हता. खूप रडली, खूप पश्चाताप झाला, पण काहीच उपयोग नव्हता. मी वाचली हेच घरच्यांना खूप महत्वाचं होतं. हे सगळं मी आज याकरता सांगते की माझ्याकडे काही नाही असं नाहीये. गाडी, बंगला, सोनं, नवरा क्लास वन अधिकारी सगळं सगळं आहे. पण मी जर आज नसते तर या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग असता? आपण स्वतःकडेच दुर्लक्ष करतो. मुलींना, बायकांना सवय असते तुलना करण्याची. ही छान दिसते, ही श्रीमंत आहे, ही गोरी आहे, मी जाड आहे, ही फिरायला जाते, असे कपडे घालते, माझी सासू अशी आहे. खूप असतं आपल्याकडे, परंतु मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना, त्याला जीवनाची खरी किंमत कळते. तेव्हा सगळ्यांनी आपल्याकडे असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्या. जीवन जगा. आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल सांगता येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण काय खातोय याकडे लक्ष द्या. मैत्रिणींनो, आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतो.
आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. मृत्यूच्या दारातून जो परत येतो त्यालाच जीवनाची ही खरी किंमत कळते. आणि त्यामुळेच आयुष्यामध्ये, जीवनामध्ये छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा, जीवन जगा आणि जीवनाचा खरा आनंद घ्या. प्रतीक्षा पाटील यांनी दिलेला हा शेवटचा संदेश खूप मोठा आहे. जीवन हे खूप सुंदर आहे. लोकांना वाटतं पैसा आला की आपण सुखी होतो. पण खरं सुख हे आपल्या आरोग्यात आहे, आपल्या प्रियजनांसोबत घालवलेल्या क्षणामध्ये आहे. कारण कोणता दिवस कोणाचा शेवटचा असेल हे कुणीच सांगू शकत नाही. आज आहे आणि उद्या नाही असंच सगळं असतंय. त्यामुळे आपल्या प्रत्येक दिवसाला सुंदर बनवा. त्याची दुसऱ्यांसोबत तुलना करण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घ्या. प्रतीक्षा पाटील यांनी दिलेला हा संदेश जर तुम्हाला योग्य वाटला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमच्या जवळच्या व्यक्तींना जे हताश आहेत, जे निराश आहेत, अशा लोकांना पाठवा, अशा मित्रांना फॉरवर्ड करा. आणि बोल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता आणि फेसबुकवरतीही लाईक करू शकता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.